शेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे 9 विहिरी चोरीला गेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जी आहे ते जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व दोषीवरती कारवाई करण्याचे आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गोरेगाव पोलिसात जे आहेत ते 2 आरोपी विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत। मात्र गुन्हे दाखल होऊन जवळपास 7 दिवस उलटले तरी एकही आरोपी अटक नाही। आरोपीला अटक करा या मागणीसाठी जे आहेत ते पुन्हा एकदा याच शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्ह्याचं जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर पोलीस अधीक्षक कार्यालय जे आहे ते या ठिकाणी गाठले आणि त्यांनी जे आहे ते आज एक निवेदन दिलं की जोपर्यंत म्हणजे 12 मार्च पर्यंत जर या आरोपीवरती गुन्हे दाखल जर नाही झाले तर 13 मार्च 2024 पासून विहीर आत्मकलेशन आंदोलन करणार असल्याचा इशारा जे ते त्यांनी दिलेला आहे। काय सांगाल, आज पुन्हा एकदा तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं? आम्ही जिल्हाधिकारी गाठलं तर आम्ही जे विहीर समजा हे केलं की नाही, संतोष किसन कोरडे यांना आमचे समजा डॉक्युमेंट नेले आणि यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही विहीर हे हे करू मग आम्ही 13 तारखेला उपोषणाला बसू। काय मागणी दिली आज, काय मागणीचं निवेदन दिलं? आम्ही साहेबाकडे गेलतो। आपण तिथं साहेबांना सांगितलं की बाबा तुम्हाला न्याय भेटेल म्हणे, तर आपण साहेबांना अजून आपल्याला काही चौकशी केली नाही अजून। मागं त्या बाईने गेलतो तर त्या बाईनं तर सांगितलं या बाईनं आज पुन्हा निवेदन दिलं आपण। तर निवेदन दिल्यामुळे आपण पुन्हा इकडे साहेबांसमोर आलो आता इथं, तर त्यांचं आपल्या गुन्हे दाखल नाही झाले यायचे तर आपण विहिरीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ऑलरेडी, तुमच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल झाले? हो, गुन्हे दाखल झाले तर पण त्याला अटक केली नाही अजून। तर अटक केली नाही पण अजून त्याने अटक केल्यावर नाही नसल्या झाल्यास तर आपण त्या विहिरीमध्ये आत्मसमर्पण करू। बरं, कधीपासून करणार आहेत 13 तारखेपासून। बरं, तुमची काय मागणी होती आजची? आमची मागणी अशी जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात यावं, नाही तर आम्ही विहिरीमध्ये आत्मकलेक्शन करण्याचा इशारा आम्ही कलेक्टर ऑफिसला SP ऑफिसला दिलेला आहे। बरं, कधीपासून करणार आहे? आम्ही 13 तारखेपासून करणार आहोत। बरं प्रत्येकावर गुन्हे दाखल असो, प्रत्येकावर झाले पाहिजे, बरं अटक करण्यात आली पाहिजेत। बरं, हे कुणाकुणाला निवेदन दिलं हे तुम्ही? निवेदन SP ऑफिसला दिलं, कलेक्टर साहेबांनी दिलं। बरं. आणि की यायला अटक झालेली नाही, बरं. यायला अटक होण्याची आमची मागणी आहे। बरं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, याची अटक यायला झालीच पाहिजे। बरं, काय अजून मागणी आहे तुमची? आमच्या अटक होऊन आमच्या विहिरी आम्हाला करून द्यावा शासनाने। हो. आपण बघतोय की मागच्या काही दिवसापासून जे आहे ते विहीर चोरल्या गेल्याची या शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती। तक्रारीनंतर गुन्हे दाखल झाले मात्र आरोपीला अटक झालेली नाही। आरोपीला अटक करा आणि जे उर्वरित आरोपी आहेत त्यांनाही याच्यात गुन्हे दाखल करा अशी मागणी जी आहे ते या सर्व शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना परत एकदा निवेदन दिलं आहे। जर 12 तारखेपर्यंत गुन्हे जर नाही दाखल झाले तर हे शेतकरी विहिरीमध्ये 13 तारखेपासून आत्मकलेश आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।